हाय हॅलो नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 21. घरावरील संकट आणि प्रेमाची सावली. जहागीरदार वाड्यावर आलेलं लोकांचं वादळ विराजने शांत केलं होतं खरं, पण बिझनेसच्या जगात ईशान देशपांडेंनी आपली चाल खेळायला सुरुवात केली होती. सकाळी विराज ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतानाच घराच्या दारात काही सरकारी अधिकारी आणि बँकेचे प्रतिनिधी येऊन थांबले. त्यातलाच एक बँक अधिकारी विराजला म्हणाला, मिस्टर जहागीरदार, आम्हाला माफ करा, पण तुमच्या मुख्य कंपनीवर फसवणुकीचे आरोप झाले आहेत आणि तुमच्या सर्व बँक खात्यावर फ्रीज ऑर्डर आली आहे. इतकंच नाही तर हा वाडा जो गहाण ठेवून तुम्ही नवीन प्रोजेक्टसाठी कर्ज घेतलं होतं, त्याची वसुली म्हणून आम्हाला जप्तीची नोटीस लावावी लागत आहे. हे ऐकून विराजच्या पायाखालची जमीन सरकली. अक्कासाहेब सोफ्यावरच कोलमडल्या. ज्या वाड्यासाठी विराजने रक्ताचं पाणी केलं होतं, तोच वाडा आता हातातून जाणार होता. विराज संतापाने म्हणाला, हे अशक्य आहे. माझे हिशोब चोख आहेत. हे नक्कीच ईशान देशपांडेचं काम आहे. विराज हतबल होऊन डोक्याला हात लावून बसला. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं आर्थिक संकट समोर होतं. लॉजिकने विचार केला तर तो पूर्णपणे रिकामा झाला होता. आराध्याची बुद्धिमत्ता आणि मास्टर स्ट्रोक. विराजला असं ढासळताना पाहून आराध्या शांत राहिली नाही. तिने तिचे डोळे पुसले आणि ती आतल्या खोलीत गेली. काही वेळातच ती हातात एक जुनी लाकडी पेटी आणि काही कागदपत्रे घेऊन बाहेर आली. आराध्या विराजला म्हणाली, विराज सर, उठा. जहागीरदार कधीच असे हरत नाहीत, हे पहा. आराध्याने पेटी उघडली. त्यात सोन्याचे काही जुने दागिने आणि एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज होता. आराध्या म्हणाली, तुम्हाला आठवतंय का? लग्नाच्या वेळी माझ्या बाबांनी मला त्यांच्या जुन्या कंपनीचे काही शेअर्स दिले होते. मला वाटलं होतं ते कचरा आहेत, पण मी काल रात्री ईशानच्या ऑफिसचे काही रिपोर्ट चोरून वाचले होते. ईशान ज्या नवीन कंपनीत गुंतवणूक करतोय, त्या कंपनीचे मूळ पेट्स माझ्या बाबांच्या नावावर आहेत. जर आपण कोर्टात हे सिद्ध केलं की त्या पेट्सचा बेकायदेशीर वापर होतोय, तर ईशानला 500 कोटींचा दंड भरावा लागेल आणि तुमची खाती आजच्या आज मोकळी होतील. विराजने ते कागदपत्रे पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. आराध्याने एका कागदाने अख्खा गेम फिरवला होता. विराज आराध्याला मिठीत घेत म्हणाला, आराध्या, तू तर कमाल केलीस. जे लॉजिक मला सुचलं नाही ते तुझ्या बुद्धीने शोधून काढलं. तू फक्त या घराची लक्ष्मी नाहीस, तर तू या बिझनेसची खरी वारस आहेस. पावसाची रात्र आणि उत्कट रोमांस. संकटावर मात करण्याचा मार्ग सापडल्यामुळे विराजच्या मनावरचं दडपण आता कमी झालेलं होतं. बाहेर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला होता. अक्कासाहेब झोपायला गेल्यानंतर विराज आणि आराध्या त्यांच्या खोलीत आले. पावसाचा तो पटपट आवाज आणि खिडकीतून येणारा ओला सुगंध वातावरण एक वेगळीच धुंद निर्माण करीत होता. विराजने आराध्याला खिडकीपाशी उभं पाहिलं. तिने आज साधी पण अत्यंत मोहक पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. विराज तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने आपले ओले हात तिच्या कमरावर ठेवले. विराज तिच्या कानापाशी कुजबुजत म्हणाला, थँक यू आराध्या. आज पुन्हा एकदा तू मला वाचवलंस, सावरलंस. मला वाटतंय की मी तुझा खूप ऋणी आहे. आराध्याने मागे वळून विराजच्या गळ्यात आपले हात टाकले. पावसाच्या एका लख्ख विजेच्या प्रकाशात दोघांच्या नजरा भिडल्या. विराजने अत्यंत हळुवारपणे तिच्या केसातून बोट फिरवले. त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांना धरला. विराज, आज कोणतीही फाईल नाही, कोणतीही नोटीस नाही. आज फक्त तू आणि मी आणि आपलं हे बाळ. विराजने तिला हळूच उचलून बेडवर बसवलं. त्याने तिच्या पोटावर डोकं टेकवलं आणि बराच वेळ तो तसाच राहिला. त्याला त्या लहान जीवाचे ठोके ऐकू येत होते असल्याचा भास झाला होता त्याला. विराजने वर पाहून आराध्याच्या ओठांवर आपली नजर फिरवली. त्याने अत्यंत सावकाश तिची हनुवटी उचलली आणि तिचे ओठ आपल्या ओठात टिपले. हा किस अत्यंत सविस्तर आणि भावनांनी भरलेला होता. विराजचे हात तिच्या पाठीवरून आणि कमरेवरून अत्यंत संवेदनशील फिरत होते.
त्याने साडीचा पदर बाजूला सारला आणि तिच्या पाठीवर आपल्या ओठांनी प्रेमात स्पर्श केला. आराध्याने आनंदाने आणि लाजेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. विराजने तिच्या साडीची एक घट सैल करायला सुरुवात केली होती. त्याच्या हालचालीमध्ये एक प्रकारचा आदर आणि अथांग प्रेम होतं. तो तिला पुन्हा एकदा नव्याने अनुभवत होता. पावसाचा वेग वाढत होता तसाच त्याच्या प्रेमाचा आवेगही वाढत होता. विराजने तिच्या मानेवर, खांद्यावर आणि हातावर छोटे छोटे किस केले. प्रत्येक स्पर्शात तो जणू तिला सांगत होता की तिच्यासाठी किती खास आहे. पुढील 15 ते 20 मिनिटं खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि पावसाची धुंद होती. विराजने तिला आपल्या मिठीत पूर्णपणे सामावून घेतले होते. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. विराज म्हणाला, आराध्या, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहेस. आय लव्ह यू. आराध्याने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. आय लव्ह यू टू विराज. दोघेही एकमेकांच्या उबदार मिठीत त्या पावसाळी रात्री शांत झाले होते. पण त्यांना माहिती नव्हतं की ही शांतता एका वादळापूर्वीची आहे. ईशान देशपांडे आता शेवटचा वार करण्यासाठी सज्ज झाला होता, ज्यामध्ये तो थेट आराध्याला पळवून नेण्याचा प्लॅन आखत होता. सकाळी विराजला ऑफिसमध्ये एक निनावी पत्र मिळतं, ज्यामध्ये आराध्याच्या सुरक्षेबद्दल धमकी दिलेली असते. विराज घरी फोन करतो, पण आराध्याचा फोन लागत नाही. वाड्याचे CCTV पाहिले असता एक काळी गाडी आराध्याला घेऊन जाताना दिसते. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.